सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तेलीपाडा सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत सादर करत आहोत बदलती संस्कृती। भारतवर्ष संतांची भूमी, येथील प्राचीन संस्कृती सभ्यता आणि परंपरांनी आपल्याला आरोग्यवर्धक जीवनशैली देऊन खऱ्या अर्थाने आरोग्यधन संपदा जोपासली। परंतु बदलत्या काळामुळे लोकांची मनोवृत्ती बदलू लागली। पाश्चात्य संस्कृतीनं आपली जीवनशैलीच बदलून टाकली। याचे दुष्परिणाम आज आपल्याला भोगावे लागत आहेत। ईश्वराने आपल्याला दोन हात दिले आहेत। या हातांनी आपण अनेक कर्म करत असतो। आपल्या या हातांच्या अग्रभागात लक्ष्मी, मध्यभागी सरस्वती आणि मुळाशी गोविंदाचं स्थान आहे। म्हणूनच तर आपण पहाटे उठल्या क्षणी आपल्या दोन्ही हातांचं दर्शन घेऊन त्यांच्या मार्फत सत्ताम घडावी अशी प्रार्थना करत होतो। कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंद, प्रभाते करदर्शन। परंतु आज पहाटे उठता क्षणी आपण सर्वप्रथम शोधतो तो आपला मोबाईल। व्हॉट्सअपवर कोण आहे, कोणाचा SMS आला, तुम्ही काय ट्वीट केलं, कोणती न्यूज पाठवली इत्यादी। पूर्वी आपण दिवस कार्य प्रारंभ करण्याआधी देवळात जाऊन रामदेवतेचे दर्शन घेत होतो। कारण आपल्याला कोणत्याही आपत्तीतून तो सुखरूप बाहेर काढतो असा ठाम विश्वास आपल्याला होता। परंतु आज आपण आपला दिवस देव दर्शनाऐवजी घड्याळाच्या काट्यांचे दर्शन घेऊन आरंभ करतो। आज बस वेळेवर मिळेल ना, ट्रेनच्या गर्दीतून प्रवास करता येईल, ऑफिसमध्ये 9चा पंच मिळेल ना, एक मार्ग कसा वाचवता येईल, या सर्व शंका कुशंकांमुळे मन कसा अगदी बेचैन झालेला असतो। मस्तकावर आठ्या पडलेल्या असतात। घरातील स्त्रिया पूर्वीच्या काळी पहाटे लवकर उठून आंघोळ करून अंगणात असलेल्या तुळशी मातेला अर्पण करतात। प्रदक्षिणा घालून तिची मनोभावे पूजा अर्चना करी आणि घराबाहेर शुद्ध सात्विक वैभवरूपी सुंदर रांगोळीही काढतात। तुळस म्हणजे पवित्र आणि आरोग्यवर्धक वातावरणाचं प्रतीक। वेद आणि पुराणात तुळशीचं महात्म्य वर्णिलं आहे। तसंच आयुर्वेदानंही तुळशीला सर्वोत्कृष्ट औषधीयुक्त म्हणून घोषित केलं आहे। पण आज स्त्रिया पहाटे उठल्याबरोबर तोंडही न धुता ब्रश करतात। सर्वप्रथम किचनमध्ये भाव घेतात, कारण मुलांना टिफिन देऊन वेळेवर शाळेत सोडायचं। मग त्या पाठोपाठ नवऱ्याचा नंबर, त्यांना देखील सकाळचा ब्रेकफास्ट देऊन डबा देऊन वेळेवर ऑफिसला धाडायचं असतं। या सर्वातून झाल्यावर मग आंघोळ आणि इतर कार्यक्रम। तुळशीची पूजा अथवा रांगोळी काढायला वेळ कुठे उरला आहे? आणि हो, तुळस तरी आहे का घरात? नाही, पेन्शुई मनी प्लांटनी घर सजवलं म्हटलं। उत्तम प्रकृती आणि स्वास्थ्य लाभ यासाठी काही उपाययोजना करणं सुद्धा गरजेचं आहे। पूर्वीच्या काळात आपण रात्री लवकर झोपून पहाटे सूर्योदयापूर्वी उठण्याचे नियम पाळत होतो। पहाटे आंघोळ झाल्यावर सूर्यदेवाला जलार्पण करून अर्घ सोडून मंत्रोच्चारण करत होतो। ओम सूर्यदेवाय नमः। परंतु आज संगणक युगामध्ये कामाचा विस्तार मध्यरात्रीपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे। मग कसला आलाय सूर्य नमस्कार? घरात मंगल मांगल्यमय तसंच सुख समृद्धी नांदो म्हणून आपण श्री सत्यनारायणाची महापूजा घालतो, ज्यामुळे आपले आपले आणि मित्रमंडळी एकत्र येऊन कौटुंबिक मेळावा साजरा करतात। भवनामार्फत पर्यावरण मानव कल्याण आणि निरोगी जीवन मिळवतो। गेट टुगेदरच्या नावाखाली हे पार्टी ॲडलर्स पार्टीचं आयोजन करून महाराज डीजे लावून आता जोरदार जरा शबाब शबाब पूर्वक मनसोक्तपणे मनवतात आहोत।
26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट दोन्ही पण आपले राष्ट्रीय सण. त्या दिवशी आपण भारताची शान असलेला आणि हुतात्म्यांचा मान असलेला तिरंगा अगदी सार्वजनिक ठिकाणी फडकावत होतो. त्यावेळी लोक घरातली कामे उरकून तिरंग्याला मानवंदना देण्याकरिता मोठ्या संख्येत उपस्थित राहून सामूहिक राष्ट्रगान म्हणत असत आणि साश्रू नयनांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावणाऱ्या असंख्य हुतात्म्यांना आदरांजली वाहतो. आजच्या या बदलत्या काळात लोकांच्या मनातून राष्ट्रप्रेमाची भावना जणू नाहीशीच होऊ लागली आहे. आज राष्ट्रीय सणाच्या दिवशी लोक घराबाहेर परिवारासोबत पिकनिकला जाऊ लागली आहे. तिरंग्याप्रती त्यांना आदराची भावना राहिली आहे आणि काहींना तर राष्ट्रगानही धड नीट म्हणता येत नाही. आपले जवान अंतिम श्वासापर्यंत ज्या तिरंग्याला जमिनीवर होऊ देत नाही त्या तिरंग्याची विटंबना पहा. हीच का आपली संस्कृती, हीच का आपली सभ्यता. आज का तो भारतवासी ज्यानं भारत मातेला सुजलाम सुफलाम बनविण्याकरिता संकल्प केलेला होता. याद राखा, जर का आपली संस्कृती टिकली तरच धर्म टिकेल, धर्म टिकला तर देश टिकेल आणि देश टिकला तरच तुमचं आमचं अस्तित्वही टिकेल. अन्यथा पारतंत्र्याचा दानव आपल्या मानगुटीवर आरूढ झाल्याशिवाय कदापि राहणार नाही. चला तर आपण विघ्नहर्ता बुद्धिप्रदाता श्री गणेशाच्या चरणी विनम्र प्रार्थना करूया.